मंत्री शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक। सूत्रांची माहिती, अंतर्गत शीतयुद्ध सुरू असलेल्या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन होणार का, अशा चर्चा सुरू। हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला 11 कोटींचा दंड। साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळण्याच्या आधीच गाळप हंगाम सुरू केल्यामुळे दंड। हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष। मंत्री नितेश राणेंसह आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट जारी। दरेकर आणि लाड यांनी संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी तर राणेंनी 2021 मध्ये झालेल्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी कोर्टाचा दणका। काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीमुळे आजही देशामध्ये हिंदू मुस्लिम समस्या। स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला, नितीन गडकरींची टीका। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा। सुधीर मुनगंटीवार यांचे ट्विट करत माहिती। मराठा आरक्षणाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश।